एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. इंस्टावरती पण सोना एंटरप्राइजेस चॅनलचं अकाउंट आहे आणि फेसबुकला पण एक अकाउंट आहे सर. तर तुम्ही त्या तिन्ही पण चॅनलला जाऊन फॉलो किंवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. म्हणजेच नवीन ज्या गोष्टी आहेत, नवीन जे अपडेट्स असतात ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती की नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे काय, की नॅशनल पेन्शन स्कीम मधून आपल्याला मित्रांनो 60 वयाच्या नंतर आपल्याला पेन्शन भेटू शकते. म्हणजे ही जी स्कीम आहे ही आधी फक्त काय होती की सरकारी नोकरदार जे असतील त्यांनाच ही पेन्शन स्कीम होती. पण आता काय आहे की सर्वात गरीब माणूस असू द्या किंवा शेतकरी माणूस असू द्या किंवा एखादा माणूस काम करतोय काहीतरी रोजंदारीवरती वगैरे, तर त्यांच्यासाठी पण ही स्कीम आहे मित्रांनो. तर ते पण या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, काय आहे नॅशनल पेन्शन स्कीम हे तुम्हाला मी आज सांगतोय. तर मित्रांनो बघा, हा जो प्लॅन आहे 2004 पर्यंत फक्त सरकारी कर्मचारी जे आहेत यांनाच फक्त लागू होता. म्हणजे जे 2004 पर्यंत जे सरकारी कर्मचारी झाले होते त्यांच्या अगोदर सगळ्यांना हे पेन्शन स्कीम मधून लाभ घेता येत होता. जसं की आजकाल बरेच जण आंदोलन करतात की जुनी पेन्शन स्कीम चालू करा वगैरे. म्हणजे त्यामध्ये पैसे कटत नव्हते. जे पण गव्हर्नमेंट कर्मचारी म्हणजे जे सरकारी कर्मचारी असतील त्यांचे पैसे कटत नव्हते. पण आता ते महिन्याला पैसे कटतात आणि त्या पैशानंतर तुम्हाला ती नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे 60 वय झालं तुमचं त्यानंतर तुम्हाला ते पेन्शन सुरू होतं. तर महिन्याला किती पेन्शन सुरू होईल आणि किती पैसे भरावे लागतील या सर्व गोष्टी तुम्हाला आज मी त्याच्यामध्ये सांगणार आहे. 2 नंबरला मित्रांनो इथे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल तर 1 मिनिट मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला सर्वांना दिसेल. इथे बघा, वयाची अट आहे मित्रांनो 18 ते 65 वय. म्हणजे 18 ते 65 वय असेल तरच तुम्हाला ते स्कीमचा तुम्ही लाभ घेऊ शकता. मित्रांनो, आणखी एक महत्वाची आहे बघा इथे, की यामध्ये दर महिन्याला हप्ता भरलाच पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे आपण जर ही स्कीम मध्ये लॉग इन करतोय, स्कीमचा फायदा घेण्यास सुरुवात करतोय, तर आपण वर्षातून कितीही वेळा पैसे भरू शकतो किंवा फक्त वर्षातून एकदा जरी पैसे भरले तरी पण आपण ही 60 वर्ष ही रक्कम आपल्याला 60 वर्ष रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता आहात 20 वयाचे, तुम्हाला वर्षातून तुम्ही काहीतरी 4-5 हजार रुपये रक्कम वगैरे भरली किंवा महिन्याला तुम्हाला 500 रुपये तुम्ही 100-200-500 रुपये तुम्ही भरू शकता. तर 500 रुपये तुम्ही भरले तर तुम्ही प्रत्येक महिन्याचे 500 म्हणजेच वर्षाचे किती होतात 12×5 = 60, 6,000 रुपये तुम्ही वर्षाला भरताय. तुम्हाला हे 60 वर्ष तुम्हाला भरायचे तुमच्या 60 वयापर्यंत. तिथून पुढे तुम्हाला ते पैसे तुम्हाला भेटणार आहेत पेन्शन स्कीम मध्ये आणि वन टाइम पण भेटणार आहेत मित्रांनो. तर बघा, यानंतर आहे मित्रांनो की 60 वर्षापर्यंत आपण यामधून 3 वेळा मोठे खर्च दाखवून रक्कम काढू शकतो. म्हणजे आपली रक्कम जमा झालेली जी आहे, म्हणजे आपण एक बोलू शकतो की रक्कम आपण जमा करतोय, रक्कम जमा झालेली, तुम्हाला जेवढी रक्कम जमा झाली त्यातली 25% रक्कम तुम्ही काढू शकता 3 वेळा 60 वयापर्यंत. फक्त 3 वेळा तुम्ही रक्कम काढू शकता मित्रांनो. यानंतर हे जे पैसे आहेत या पैशाची जबाबदारी जी आहे मित्रांनो, गव्हर्नमेंट रजिस्टर संस्था आहे, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर ही आपल्या पैशाची जबाबदारी घेते. म्हणजे सरकारी स्कीम आहे, याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड वगैरे गोष्टी नाहीयेत. तर पूर्णपणे सरकारी स्कीम आहे मित्रांनो ही. यानंतर कॅल्क्युलेशन, आता जसं म्हणलं की आपल्याला किती टक्के भेटेल काय वगैरे त्या गोष्टी, तर त्याचं कॅल्क्युलेशन पहा मित्रांनो. जर तुम्ही 25 वर्षाचे असताना ही योजना स्वीकारली तर 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 1000 म्हणजेच या योजनेत गुंतायला हवेत. तुम्ही केलेली गुंतवणूक ही किती होणार आहे टोटल 4,20,000 मित्रांनो. म्हणजे तुम्ही 25 वय आहे तुमचं आणि 60 पर्यंत तुमचं आणखी वय होत आहे 35. तर 35 वर्षात तुम्ही 4,20,000 रुपये गुंतवणार आहात. त्यामध्ये जे एनपीएस मध्ये गुंतवलेले पैसे असतात त्याचे रिटर्न जे आहेत कमीत कमी 8% आणि सध्या 10%च्या वर आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 1 लाखाला 10,000 किंवा 1 लाखाला 8,000च्या वर तुम्हाला वर्षभरात पैसे भेटतात. तर यामध्ये एकूण पैसे होतात तयार 38.28 लाख. म्हणजे 4 लाखाचे तुमचे किती होणार आहेत 38.28 लाख रुपये होतील. आणि यातल्या 60% रकमेतून एन्युटी खरेदी केली जाईल. खरेदी केली तर व्हॅल्यू जवळजवळ 23 लाख रुपये होईल मित्रांनो. बरोबर, म्हणजे 60% जर आपण एन्युटी म्हणजे काय असणार आहे की आपण ते महिन्याच्या महिन्याला आपल्याला स्कीम मधून आपण पैसे पेन्शन आपल्याला मिळत राहणार. बरोबर, म्हणजे एन्युटी रेट जो आहे तो 8% असेल. तर 60व्या वर्षी तुम्हाला दर महिन्याला 60 वर्षानंतर दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये पेन्शन मिळेल.
बरोबर. आणि सोबतच 23 लाख रुपये फंडही तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे कोणता जो व्हॅल्यू जो उरलेला 40% अमाऊंट आहे मित्रांनो, ती 40% अमाऊंट तुम्हाला काय भेटणार आहे, एन्युटी म्हणून भेटणार आहे मित्रांनो. बरोबर. तर यानंतर मित्रांनो सुरुवातीला आपण 500 रुपये भरून आपले अकाउंट काढू शकतो आपण. यानंतर हे बघा शेवटची सूचना आहे यामध्ये, की आपण मित्रांनो आपण हा प्लॅन पूर्वी फक्त सरकारी लोकांना दिला जात होता, परंतु आता सर्व ग्राहकासाठी हा प्लॅन दिला जातोय. बरोबर. यामध्ये तुम्हाला मी पेन्शन कॅल्क्युलेशन पण वगैरे करून दाखवतो कशा प्रकारे आहे ते. त्यामध्ये बघा पेन्शन कॅल्क्युलेटर मध्ये आता मी जन्मतारीख टाकले 17/05/97 1997. सध्या वय आहे 26 वर्ष. यामध्ये आपण काय करतोय की 500 रुपये पर मंथ आपण टाकतोय. बरोबर. आय वुड लाईक टू कॉन्ट्रीब्यूट 500 रुपये पर मंथ. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण किती करणार आहे, 500 रुपये. आणि हे कधीपर्यंत करणार आहे, 60 वयापर्यंत. म्हणजे आपलं कॉन्ट्रीब्युशन जे असेल, म्हणजे जे पैसे आपण भरणार आहोत ते किती वर्ष भरणार आहोत, 34 वर्ष आपण भरणार आहोत. आणि जे रिटर्न असणार आहे मित्रांनो, जे आपण इन्व्हेस्टमेंट केले त्यातला जो रिटर्न म्हणजे जे आपल्याला पैसे टाकणार आहेत आपण, त्यातला आपल्याला परतावा किती भेटेल, तर आपण 8% परतावा आपण ठरवू शकतो मित्रांनो. यानंतर आय वुड लाईक टू परचेस एन्युटी फॉर, म्हणजे जे एन्युटी असणार आहे ते आपण 40% आपण एन्युटी काय करतोय, घेतोय. आणि जे एन्युटी रेट असेल मित्रांनो 6% आपण पकडतोय. तर यामध्ये बघा किती रुपये आपण आपले टोटल होतात मित्रांनो, हे बघा ते 2 लाख 2,04,000 आपले पैसे तिथे मित्रांनो तयार होत आहे. बरोबर. त्यामधून आपल्याला टोटल किती होत आहे, आपले टोटल कॉर्पस म्हणजे 10,60,316 रुपये. आणि टोटल जो गेन आहे म्हणजे आपल्याला भेटतात किती मित्रांनो, 8,56,316. म्हणजे आपण 2 लाख जर वजा केले ह्या 10 लाखामधून, बरोबर, तर आपल्याला किती भेटणार आहेत मित्रांनो, एक्स्ट्रा 8,56,316 रुपये आपल्याला भेटणार आहेत. बरोबर. यामध्ये मित्रांनो आपण मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला पेन्शन भेटेल 21,21 म्हणजे 2,121 रुपये आपल्याला पेन्शन भेटू शकते. आणि एन्युटी व्हॅल्यू आहे मित्रांनो, लमसम आणि एन्युटी व्हॅल्यू लमसम आहे 63,190. म्हणजे तुम्हाला 63,000 नाहीये, 6,36,190 रुपये तुम्हाला ते कॅश मध्ये भेटतील. आणि बाकीचे जे आहेत तुम्हाला ते महिन्याच्या महिन्याला तुम्ही पेमेंट वगैरे तुम्हाला म्हणजे जसं तुमचं पेन्शन आहे त्या हिशोबाने तुम्हाला पेन्शन चालू राहील मित्रांनो. तर ही स्कीम जी आहे मित्रांनो ही सर्वांसाठी स्कीम आहे. तर तुम्ही लवकर याचा लाभ घेऊ शकता. माझ्यासोबत पण संपर्क करू शकता, किंवा तुम्हाला कोणतं पण एखादं CSC सेंटर असेल तिथे पण तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभार सगळ्यांचे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन अपडेट्स जे असतील ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.